हॅलो एव्हरीवन. बी एड फर्स्ट इयरमध्ये मायक्रो टीचिंगचे आपल्याला पाठ तयार करायचे असतात, पाठ टाचणं तयार करायचे असतात. तर त्याच्यामध्ये 5 कौशल्य आहेत. तर 5 जे 5 आपले कौशल्य दिलेले आहेत, जसं की प्रश्न कौशल्य असेल, प्रस्तावना असेल, स्पष्टीकरण आहे, त्यानंतर फलकलेखन आहे आणि चेतक बदल आहे. तर या प्रत्येकी एका याचे आपल्याला 5 म्हणजे तुमचे जे विषय आहेत, 2 विषय तुमचे असणार आहे त्याच्यामध्ये, मेन 2 विषय. आता जसं की फॉर एक्झाम्पल माझा विषय आहे इंग्लिश आणि हिस्ट्री. तर मी इंग्लिशचे 5 आणि हिस्ट्रीचे 5 असे मायक्रो टीचिंगचे लेसन काढणार आहे. आणि मग हे चेक झाल्यानंतर टीचरनी जर त्याला सांगितलं की याच्यामध्ये ह्या सुधारणा करायच्या आहेत, इथे फलकलेखन असं हवं होतं किंवा इथे प्रस्तावना अशी पाहिजे होती, असं वगैरे अशा ज्या चुका त्यांनी सांगितल्या, तर त्या मला पुन्हा रिचेकचे जे रिपीट पाठ टाचणं आहे ते पुन्हा 5 तसे काढायचे आहेत. जर तुमचं पाठ टाचण क्लिअर असेल तर तिथे तुम्हाला काढायची जरूरत पडत नाही. पण जर तुमच्या याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या तुम्हाला परत काढायच्या आहेत. तर मी या ठिकाणी इतिहास या सूक्ष्म अध्यापनाचं एक पाठ टाचण्याचं तुम्हाला एक उदाहरण दाखवत आहे, जिथे तुम्हाला पहिले सूक्ष्म अध्यापन कौशल्य आहे की जे प्रश्न कौशल्य आहे. जे 5 आपले कौशल्य आहेत त्याच्यापैकी जे तुम्ही घेतलं आहे त्याचं इथे नाव लिहायचं आहे. इथे तुमचं नाव लिहा. इथे वर्ग लिहायचं. वर्ग म्हणजे तुम्ही ज्या इयत्तेत, म्हणजे तुम्ही बी एड शिकताय तर इथे बी एड नाही टाकायचं आहे. इथे वर्ग म्हणजे ज्या वर्गाचं तुम्ही पाठ टाचण काढताय, ज्या विषयाचं आणि ज्या इयत्तेचं, म्हणजे 5वीचं 6वीचं 8वीचं 10वीचं ते इथे टाकायचं आहे. तुमचा विषय टाका. वेळ तुमची ह्या कौशल्यासाठी 5 ते 6 मिनटाचा वेळ असतो, तर त्याच हिशोबाने इथे 5 ते 6 मिनटाचा वेळ टाका. इथे तुमचा घटक लिहा आणि उपघटक लिहा. त्यानंतर इथे तुम्हाला 4 कॉलम करायचे आहेत. 1 2 3 4. पहिला आहे पाठ मुद्दे, दुसरा आहे शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. आता आपल्याला ज्या वेळेला प्रश्न कौशल्य शिकवले जाते त्यावेळेला आपल्याला 3 प्रकार प्रश्नांचे शिकवले गेलेले आहेत, की जे म्हणजे निम्न प्रश्न असेल, कठीण प्रश्न असेल, त्यानंतर मध्यम प्रकारचे प्रश्न असतील. तर मग त्या हिशोबाने आपल्याला इथे उपकौशल्यामध्ये ते लिहायचे. जसं की आता मी इथे सुरुवात केलेली, गुड मॉर्निंग स्टुडंट. शिक्षक विद्यार्थ्यांना समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती सांगतात किंवा संकल्पना समजावून सांगतात. मग इथे विद्यार्थी त्यावेळेला काय करतात ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. मग त्यानंतर ज्योतिबा फुले यांच्याविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. आता मी इथे प्रश्न विचारणार. हे प्रश्न कौशल्य आहे म्हणून मला इथे एक्सप्लेनेशन वगैरे करायची नाही आहे. ठीक आहे. तर ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय आहे असा मी इथे पहिला प्रश्न विचारला. तर इथे त्याचं उत्तर काय येणार? ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले आहे. हे तुम्ही तुमच्याच हाताने लिहिणार आहे, पण आपल्याला ते मुलांच्या कृतीमध्ये लिहायचे, म्हणजे विद्यार्थी कृतीमध्ये ते लिहायचे. आणि हा प्रश्न कसा होता? अवघड होता, मध्यम होता की कनिष्ठ होता, कसा होता ते तुम्ही इथे लिहायचं आहे. जसं की इथे मी दिलेला आहे कनिष्ठ प्रश्न. कनिष्ठ म्हणजे निम्न स्तराचा जो प्रश्न आहे तो. अशाच पद्धतीने तुम्ही 3 4 5 ते 6 7 8 क्वेश्चन घेऊ शकता आणि त्याची इथे तुम्ही उत्तरं लिहायचे आहेत. इथे त्याचा स्तर लिहायचा आहे. आणि सगळ्यात शेवटच्या पेजवरती, म्हणजे जसं तुमचं संपेल त्या ठिकाणी मग इथे तुम्ही मुलांना प्रबलन पण द्यायचं आहे अधूनमधून, छान, व्हेरी गुड अशा पद्धतीने. आणि खाली अशा प्रकारे आज आपण समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती मिळवली. आता इथे तुमचा जो घटक असेल त्याविषयीची माहिती येणार आहे, की अशा प्रकारे आपण आज हे शिकलेलो आहे. आणि विद्यार्थी श्रवण वगैरे करतात. आता सगळ्यात खाली इथे फलकलेखन आहे. हे तुम्ही फलकलेखन तुमचा विषय, त्यानंतर तुमचा घटक, उपघटक, वर्ग, दिनांक आणि तुम्ही फळ्यावरती काय लिहिणार आहात त्यात, जसं की आपल्याला फलकलेखनामध्ये शिकवलं जातं की अशी एक लाईन मारायची आहे आणि त्याचे 2 भाग करून आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. तर हे आहे प्रश्न कौशल्याचं एक उदाहरण. तसंच एक इंग्लिशचं दाखवते बघा. इंग्लिशमध्ये काय येणार आहे? तर इथे तुमच्या कॉलेजचं नाव लिहा, इथे मायक्रो लेसन लिहा, इथे क्वेश्चनिंग स्किलचं आहे हे पण. इथे तुमचं नाव येणार, इथे तुमच्या कोणत्या वर्गाचा घेतला, कोणता घटक घेतला आणि त्याच्यातलं उपघटक काय आहे, किती वेळ तुम्ही याला दिलेला आहे. आता याच्यामध्ये टॉपिक घ्या, टीचर ॲक्टिव्हिटी, पीपल्स ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, इथे स्टुडंट ॲक्टिव्हिटी पण लिहू शकता तुम्ही. आणि कॉम्पोनंट स्किल्स. कॉम्पोनंट स्किलमध्ये काय येणार? सेम तसंच, की कोणत्या प्रकारचे प्रश्न होते, मध्यम होते, कोणते होते, त्या पद्धतीने इथे लिहायचं आहे. आणि तुम्ही जो घटक घेतला त्याच्यावरती तुम्ही प्रश्न काढा आणि अशा पद्धतीने पूर्ण करा. आता याच्यामध्ये तुम्हाला किती पाठ टाचणं काढायची आहेत? प्रत्येक तुमच्या विषयाची 5 म्हणजे तुमचा आता माझा इतिहास विषय आहे तर इतिहासाचे मी काढणार 5 आणि इंग्लिशचे काढणार 5. तुमचा विज्ञान असेल तर विज्ञानाचे 5 आणि मॅथ असेल तर मॅथचे 5. त्याच्यामध्ये जर तुम्हाला परत रिलेशन दिलेले असतील
तर मग तुम्हाला ते रिलेशनचे पण काढायचे आहेत त्या हिशोबाने जे तुम्हाला दिलेले आहेत तसेच. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेतू पाठाबद्दल सांगूयात. ठीक आहे, तर सगळ्यांनी पाठ टाचणं काढा. ऑल द बेस्ट. थँक्यू.